तर जय महाराष्ट्र मित्रांनो, चादरीतूनच जय महाराष्ट्र. आज सकाळ सकाळच जरा उशीर झाला उठायला. ऊन आले बघू शकता तुम्ही. गावाकडे असं असतं, मोकळं वर सलापावर झोपतो आम्ही. आज थोडा उठायला उशीर झाला, पहिलाच पेपर आहे आणि पहिल्याच दिवशी उशीर झाला आहे. तरी काय नाही, आपण सुरुवात करू आज ब्लॉगला. आज ट्राय करू घ्यायचा. इकडे थोडा प्रॉब्लेमच चालू आहे. प्रॉब्लेम म्हणजे रेंज नाही, नेटवर्क नाही. त्याच्यामुळे आता कालचा घेतलेला जो व्लॉग आहे तो अपलोडच होईना झाला आहे. काय डोक्याला नुसतं ताप आहे, नुसतं काय सांगायचं. तरी पण काय टेन्शन घेऊ नका, तुमचा भाऊ करेल काय ना काहीतरी जुगाड मारू आणि करू. तर बघत राहा आजचा व्लॉग कसा होतोय. सुप्रभात मित्रांनो. या दात घासायला म्हणजे बघा आता मी कशाने दात घासतोय. याला म्हणतात लिंबाची काडी. लिंबाची काडी यांनी म्हणजे पहिलं जेव्हा काहीच नव्हतं कोलगेट वगैरे, तेव्हा पूर्वीची माणसं हेच वापरायची दात घासायला, दात साफ करायला. थोडं कडू लागतं पण चांगलं आहे, छान आहे, आवडतं मला. दरवेळेस गावाला आलो की मी ब्रश घेऊन येतच नाही, यांनीच चालू असतं आपलं. A few moments later. तर मित्रांनो, मी रेडी झालो आहे, चालू आहे आता कॉलेजकडे. म्हणजे आधी नाश्ता वगैरे करून घेणार आहे, आणखी पेपर कधी सुटेल, उशीर होईल. पेपर 1:30ला सुटणार आहे, पण आहे ना यायला उशीर होईल मला. तरी 1:30 वाजतील. 1:30 म्हटल्यावर 2:30 वाजतील. 2:30 मग नाश्ता जेवण करूनच जाणार आहे. तर आज लुक बघा माझा कसं आहे. एवढा काही खास नाही, पण आहे व्यवस्थित आहे. हे पाहू शकता तुम्ही, पुस्तक अजून आणल्यापासून उघडलंच नाही. हे पहा पुस्तक, अजून याची घडीसुद्धा मोडलेली नाही, एक सुद्धा पान वाचलं नाही, आणि परीक्षेला चाललोय मी. 4 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. मग समजू शकता मी कसली परीक्षा आणि कसं काय देणार आहे ती. पॅकिंग चालू आहे याची एक्झामची. सगळं काही घेतलेलं आहे, पण सगळं काही घेऊन किती लिहिणार आहे ते मलाच माहिती. तरी आहेत माझे सगळे जोडीदार मित्र वगैरे आहेत. जेवण चालू आहे मित्रांनो. हे पाहू शकता, रस चपाती थंडगार झाडाच्या खाली. तर मित्रांनो, चाललो आहे आता परीक्षेला. एक्झाम 10:30 वाजता आहे. 9:30 वाजता निघालो घरातून. जवळच आहे कॉलेज इथे. आमच्या गावापासून 4 ते 5 किलोमीटर असेल तरी. तिकडे जाऊन जरा सीट नंबर बघायला लागेल, मागच्या वर्षीचे मित्र आहेत का नाही बघायला लागेल. काही जण तर सोडून गेले असतील, काही जण आहेत पार्टनर आपले इथले. तर बघू, कॉलेजवर गेल्यावर दाखवलं तुम्हाला कसं काय कॉलेज आहे आमचं. कॉलेज आहे तसं भारी, चांगलं आहे. बघा कसं आहे कॉलेज आमचं, दाखवतो कॉलेजवर गेल्यावरच. Later. तर मित्रांनो, पेपर संपलेला आहे, चांगला गेला आहे पेपर. उद्या पण आहे पेपर. आजचा दिला थोडाफार, म्हणजे बघून इकडनं तिकडनं थोडंफार. आपला तर काय अभ्यास झाला नव्हता. अभ्यास झाला नसल्यामुळं प्रश्न तर काय कळतो आपल्याला, त्या प्रश्न कळना ना उत्तर कळना. इकडं तिकडं म्हणजे माझं एकट्याचं नाही, सगळ्या पोरांचे तेच प्रॉब्लेम. मग काय ह्याचं लिहा त्याचं बघून लिहा. स्क्वॉड आलते, स्क्वॉडनी पण पकडलं, लय पोरांना पकडले. आपण केलं ॲडजस्ट, म्हणजे एक स्क्वॉड युज तर काही काढलंच नाही. समज रहे हो ना. स्क्वॉड गेल्यानंतर ती लिहायला सुरुवात केली, मग सुट्टी नोट आपल्याकडे. चला आता घराकडे जाऊया, जरा सगळीजण तोंडाकडे बघायली. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे
जसं माझ्यासोबत होतं तसंच झालं. आता पण झोपलो आणि उठलोच नाही. आता डायरेक्ट संध्याकाळ झाली. व्लॉग राहिला, सगळंच राहिलं. आपल्याला इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ पण काढायचे होते 1-2, पण काय जमलंच नाही काढायला. आता उठल्यावर जरा जेवण वगैरे केलं. आता एका ठिकाणी चाललो आहे बाहेर. चला तुम्ही पण माझ्यासोबत. कीर्तनाला जायचं आहे, कीर्तनाला. चला. तर मित्रांनो, वेळ झाला यायला. खरं तर कीर्तनाला नाही, आमच्या इथं ऑर्केस्ट्रा होता. अबे साले तभी मैंने माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. ऑर्केस्ट्रा बघायला गेलतो मी, भाऊ, माझे भाऊ आहेत, मामाचे मुलं आहेत, 2 जण. आम्ही सगळे गेलतो. तिकडं दाखवण्यासारखं काही नव्हतं, गर्दी वगैरे होती, पण काय दाखवलं नाही एवढं. आता आलो, चला बस घेतले आपलं पांघरून, हातरून पांघरून घेतले. चालू चला पावर झोपायला. तर चला शेवट करूया व्लॉगचा. असंच प्रेम राहू दे तुमचं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.